नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. देशात आणि राज्यात विषय कोणताही असो, मग तिथे जात ही येतीच असं आपल्याला दिसतंय. त्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं राजकारण असो की आता पुन्हा एकदा वक्फ बोर्डाचं जे विधेयक आहे तेही मंजुरीचा विषय असो, की बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण असो, की परभणी येथील एका युवकाची पोलीस कोठडीमध्ये झालेली हत्या असो, ही सर्व प्रकरणे आपण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये या प्रकरणावर केवळ जातीवरच हे प्रकरण का घेऊन नेले जातात किंवा हे मुद्दामून नेले जातात का, आणि त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी आणि त्याचं राजकारण करण्यासाठी हे मुद्दे वापरले जात आहेत का, असं आपल्याला गेल्या अनेक वर्षात पाहायला मिळतं. तो विषय एखादा विषय हा निघाला की त्याला जातीय रंग कसा देता येईल आणि त्याच्यावरून पुन्हा एकदा राजकारण कसं तापवलं जाईल, असंच आपल्याला गेल्या अनेक वर्षाच्या किंवा काही महिन्यात ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यावरून आपल्याला दिसतं आहे. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीचा एक विषय गेल्या विधानसभेच्या अधिवेशनात गाजला आणि ही कबर काढावी की न काढावी या मुद्द्यावर बरीच चर्चा झाली आणि त्याला पुन्हा जातीयचा धर्माचा रंग दिला गेला असं आपल्याला पाहावयास मिळतं. त्या प्रकरणावरून या विषयावरून नागपूरमध्ये एक मोठी दंगलही घडली आणि हेच आपल्याला प्रकरण बीड जिल्ह्यातही पाहावयास मिळालं. संतोष देशमुख यांचं जे हत्या झाली, अत्यंत क्रूरपणे अशी ही गुंडाने आणि एका खंडणीसाठी 2 कोटीच्या खंडणीसाठी ही मस्साजोगचे गावचे एक आदर्श असे सरपंच होते, त्यांची हत्या करण्यात आली. कारण ते खंडणी घेऊ नये त्यासाठी ते प्रयत्न करत होते आणि त्यामुळे खंडणी वसूल करणाऱ्या गुंडांनी त्यांची हत्या केली. मात्र त्यालाही मराठा आणि वंजारी असा जातीय रंग दिला गेला आणि गेले 3 ते 4 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण गाजत आहे. आता पुन्हा वक्फचं एक विधेयक लोकसभेमध्ये मंजुरीसाठी आलं आहे. त्यालाही मुस्लिम आणि हिंदू असा एक जातीचा रंग दिला जातो आहे. हे सर्व महाराष्ट्रात किंवा देशात का घडतं आहे? आपला देश हा धर्मनिरपेक्ष देश असतानाही सर्व जे प्रमुख नेते आहेत, सर्वच राजकीय पक्षाचे पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री असो किंवा इतर राजकीय पक्षांचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत किंवा आमदार खासदार असो, हे आपण जातीपातीच्या विषयावर राजकारण करत नाहीत असं नेहमी छातीटोपपणे सांगत असतात आणि त्यांचं स्टेटमेंटही नेहमीच हे जातीला रंग देणारे असतात असे आपल्याला अनेक वेळा दिसून येतं. त्यामुळे ही सर्व प्रकरणे जी आहेत ही देश हिताची आहेत याकडे न बघता हा एखादा विषय ह्या एखाद्या जातीसाठी कसा महत्त्वाचा आहे किंवा एखाद्या जातीच्या कसा विरोधात आहे हेच प्रथम या विषयातून समोर आणलं जातं आणि त्या दृष्टिकोनातून देशात आणि राज्यात किंवा विधानसभेत संसदेत आपल्याला या विषयावर चर्चा झालेली किंवा होताना आपल्याला दिसते. त्यामुळे 2 धर्मामध्ये जातीमध्ये त्याचा वाद करून त्या विषयाला वाद करून याचा राजकीय लाभ घेण्याचा हे राजकीय पक्ष लाभ घेत आहेत का असा एक प्रश्न पडतो आणि त्यामुळे राज्यातील देशातील वातावरण खराब होतं, तणावपूर्ण होतं. हे लोकांच्या लक्षात येऊनही या विषयाला लोक बळी का पडतात, ह्या राजकारणाला जनता बळी का पडते असाही एक प्रश्न पडतो. त्यामुळे हे कुठेतरी थांबायला हवं. एखादा विधेयक, एखादा विषय हा
जातीपातीवर न नेता किंवा एखादा कोणतेही प्रकरण असो, एखाद्या महिलेवरील अत्याचार असो, एखाद्या समाजातील मुलाचा खून असो, एखाद्या व्यक्तीचा खून असो, त्याला जातीय रंग न देता तो आरोपी म्हणून आणि ते विषय हा समाजाच्या देशाच्या दृष्टिकोनातून कसा महत्त्वाचा आहे याकडे लक्ष दिले गेलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातूनच त्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. असं झाल्यास देशाची किंवा राष्ट्राची, राज्याची प्रगती होऊ शकते आणि आपला देश हा धर्मनिरपेक्ष खऱ्या अर्थाने होऊ शकतो. मात्र कोणतंही प्रकरण असो, एखाद्या पक्षाने ते विधेयक किंवा विषय समोर आणला की दुसरा विरोधी पक्ष हा त्याला या जातीचं लांबून चालन करण्यासाठी हा विषय समोर आणला आणि त्यामुळे ह्या जातीचा हा तोटा होणार आहे. असं एकंदरीत कोणत्याही विषयामध्ये संसदेत, विधानसभेत आपल्याला चर्चा होताना दिसते आणि हे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कधी थांबेल असा एक प्रश्न पडतो. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा की हे महाराष्ट्रात किंवा राज्यात, देशात हे कोणताही विषय असो यावर त्या विषयाला जातीय रंग का दिला जातो, त्यामध्ये राजकीय पक्षांचा किंवा राजकारण्यांचा काय छुपा अजेंडा असतो आणि त्यांना त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी हे सर्व खटाटोप असतात का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि या अशा विषयामुळे देशाला हे किती घातक होऊ शकतं आणि त्याचे पडसादही अत्यंत दूरगामी परिणाम करणारे ठरतात हे राजकारणी लोकांच्या लक्षात येऊनही त्याला बंदी घातली जात नाही आणि त्याला उलट राजकीय रंग देऊन ते कसं वाढेल यासाठीही प्रयत्न केले जातात. त्यामुळे एखाद्या समाजातील एखाद्या समाजसेवकाचा अपमान असो किंवा थोर पुरुषावर केली जाणारी टीका असो, नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांवरही अनेक टीका केली गेली आणि त्यामुळे पुन्हा महाराष्ट्राचं राजकारण वातावरण हे खराब झाल्याचं, दूषित झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळालं. हे असे प्रकरण घडत असताना त्यावर कायमची बंदी का येत नाही किंवा त्यावर कायमची उपाययोजना का केली जात नाही असाही प्रश्न पडतो. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. हे राजकारण, ह्या विषयांचं राजकारण का केलं जातं आणि त्याला जातीचा, धर्माचा रंग का दिला जातो या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. थांबतो.